नमस्कार. सागर वेव मध्ये आपलं स्वागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण कोकणात, महाराष्ट्रात आणि भारतामध्ये एक महत्त्वाच्या कंपनीविषयी, जी कंपनी इटलीमध्ये बॅन झालेली आहे आणि जिचं तंत्रज्ञान, जिची सामग्री आणि जिचे पेटंट लोटे MIDC मधल्या एका कंपनीने घेतलेले आहेत. इतकंच नव्हे तर त्या कंपनीमध्ये घातक रसायनाचं उत्पादन देखील सुरू झालं आहे, अशा बातम्या येत आहेत. त्या लोटे MIDC मधील त्या कंपनीच्या समोर आज मी ग्राउंड रिपोर्टिंग करण्यासाठी आलो आहे. सागर वेव हे एकमेव असं चॅनल आहे की ज्या ठिकाणी या कंपनीचं पूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ही माहिती देण्यापूर्वी या कंपनीची माहिती तुम्हाला देणं गरजेचं आहे. आपण इटलीमध्ये ह्या कंपनीमध्ये काय नेमकं सुरू होतं, ही कंपनी बॅन का झाली, याविषयी आधी सर्वप्रथम आमच्या दर्शकांना माहिती देतो. इटलीच्या व्हेनेटो प्रांतामध्ये मिटेनी नावाची एक कंपनी होती, जी कंपनी PFAS नावाचे एक घातक रसायनाचं उत्पादन करत होती. या रसायनामुळे इटलीच्या व्हेनेटो प्रांतातील 3.5 लाख लोकांना यकृताशी संबंधित, रक्ताशी संबंधित, हृदयाशी संबंधित गंभीर आजार झाले. इतकेच नसून कर्करोग देखील त्यांना झालेला आहे आणि ह्या गंभीर आजारांमुळे तिथल्या सरकारने 2018 साली ही कंपनी पूर्णपणे बॅन केली. त्यानंतर 2019 साली ह्या कंपनीचं दिवाळ वाजलं आणि दिवाळ वाजल्यानंतर ह्या कंपनीचा ज्यावेळी लिलाव झाला, त्यानंतर लोट्यातल्याच ह्या कंपनीने, माझ्या पाठीमागे आपण कंपनीचं प्लांट बघू शकता, ह्या कंपनीने त्या मिटेनी नावाच्या कंपनीचं पूर्ण टेक्निक खरेदी केलं, पेटंट घेतले आणि यंत्रसामग्री घेऊन 300 कंटेनर मधून हे सगळं साहित्य या प्लांट मध्ये आणलं आणि आज PFAS ह्या घातक रसायनाचं उत्पादन ह्याच कंपनीमध्ये सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे संपूर्ण कोकण, महाराष्ट्र सुद्धा हादरलेला आहे. जर हे रसायन भूगर्भामध्ये, पाण्यामध्ये मिसळलं गेलं आणि मानवी शरीरात जर हे रसायन आलं, त्याला फॉरेवर केमिकल्स असं म्हटलं जातं. आणि हे फॉरेवर केमिकल्स हे निसर्गात सुद्धा नष्ट होत नाही, मानवी शरीरात सुद्धा नष्ट होत नाही. फार किचकट प्रक्रिया आहे हे घातक रसायन नष्ट करण्यासाठी. त्यामुळे कोकणातील जनता किंवा चिपळूण, खेडमधील जनता सुद्धा ह्या घातक रसायनामुळे बाधित होऊ शकते. यकृताशी संबंधित आजार, त्याच्याशिवाय वंध्यत्व, कर्करोग या संबंधित हे सगळे आजार होऊ शकतात ह्या प्लांटमुळे, या उत्पादनामुळे. त्यामुळे कोकणातील जनता आता जागरूक व्हायला लागलेली आहे आणि उठाव करण्याच्या तयारीमध्ये आहे. उद्योग मंत्री उदय सामंत हे काल चिपळूणमध्ये आले होते. खेडमध्ये त्यांनी दौरा केला, युतीच्या नगरसेवकांचा सत्कार त्यांनी केला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारला. उदय सामंत यांनी अत्यंत जबाबदारीने सांगितलं की असं कोणतंही उत्पादन केलं जात नाही आहे, मात्र एक टँकर तळोजा इथल्या इंडस्ट्रीमध्ये पाठवण्यात आला आणि त्या रसायनाचं विघटन करण्यात आलं आहे. मी जोपर्यंत आहे तोपर्यंत कोकणच्या मुळाशी किंवा चिपळूणच्या जनतेच्या मुळाशी उठणारा कोणताही प्रकल्प हा इथे चालू देणार नाही, अशी ग्वाही दिलेली आहे. आम्ही सागर वेवच्या माध्यमातून हा प्रकल्प दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. सत्यता नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र सरकारी पातळीवरून अद्याप अधिकृतपणे कुठल्याही अधिकाऱ्याने, कुठल्याही मंत्र्याने या संदर्भात निवेदन केलेलं नाही आहे. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण हे कायम आहे. नक्की काय होणार आहे या प्रकल्पामध्ये, प्लांट सुरू झाला आहे की नाही, सरकारी पातळीवरून जोपर्यंत अधिकृत निवेदन केलं जात नाही तोपर्यंत संभ्रमाचं वातावरण आहेच. शिवाय ही टांगती तलवार कायम राहणार आहे.